आजचा आपला श्लोक चिंतनाचा 62वा आहे. बरोबर आहे. सुव्रतः सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत मनोहरो जितक्रोध वीरबाहुर्विदारण. हा आपल्या चिंतनाचा श्लोक आहे आजचा. सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं मागचं जे आपले श्लोक झाले त्याचे चिंतन करू आपण आणि मग पुढे चलू. मागचा जो श्लोक होता, यज्ञ इज्जो महेजश्च क्रतुसत्रम सतां गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. तर चिंतन असं चाललंय भगवंताचं की सर्वज्ञ भगवंताचं नाव आपण घेतलं की जो सगळं जाणणारा आहे तो हा परमेश्वर. सर्व म्हणजे काय? उत्पत्ती स्थिती लय सगळं जाणणारा तो आहे. प्रत्येकाच्या शरीरात राहून सगळ्यांना जाणणारा हाच आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारतः. हे अर्जुना, सगळ्या क्षेत्रांमधला सगळ्या क्षेत्रांना जाणणारा मीच आहे, क्षेत्रज्ञ. आता क्षेत्र हे फार मोठा व्यापक शब्द आहे. आपण म्हणतो इंजिनिअरिंग फील्ड, मेडिकल फील्ड, फील्डला पण क्षेत्रच म्हणतात. त्या अर्थाने जर म्हटलं तर सगळे क्षेत्र म्हणजे जेवढे जेवढे शाखा आहे सगळं जाणणारे हे परमेश्वर आहे. ज्ञाता, जसं सूर्याच्या प्रकाशात सगळं जगत चालतं, सूर्य सगळा जाणतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या मनबुद्धी आणि चित्ताला प्रकाशित करणारे असल्यामुळे सगळं जाणणारा तो परमेश्वर आहे. आपण जेव्हा चिंतन करतो सर्वज्ञ म्हणून, तर त्याचा आपल्याला काय फायदा आहे? आपल्या मनःशांतीसाठी या नावाचा आपल्याला काय उपयोग आहे? तर भगवंतांनी 7व्या अध्यायात म्हणलेलं आहे, वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेदन कश्चन. हे अर्जुना, प्रत्येक जीवाचं अतीत काय मी जाणतो. म्हणजे आपण जे काही चांगले कर्म केलेले आहे त्या सगळ्याची नोंदणी भगवंत घेत असतो. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, जो कोई जैसी करनी करता वैसा ही फल पाता. तर भगवंताकडे सगळ्यांचं रेकॉर्ड आहे. मग आपल्या हातून काही चांगले कर्म झाले असतील आणि त्याची कोणी नोंद घेतली नसेल तर त्याचं वाईट वाटू द्यायचं नाही. कारण भगवंत सगळं पाहतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. डू द बेस्ट अँड लीव द रेस्ट. गुरुदेव म्हणायचे की तुम्ही तुमचं कर्तव्य चांगल्या पद्धतीने करा, फळाची अपेक्षा न करता. लोकांकडून त्याची नोंद होईल याची सुद्धा अपेक्षा करू नका. लीव द रेस्ट. कारण तो सगळं जाणणारा परमेश्वर आहे. ही नोज एव्हरीथिंग. सर्वज्ञ.
माझं कसं होईल उद्या, ही जी चिंता असते ती पण सोडून द्या. कारण तुमचं काय होणार आहे हे तुमच्या आधी भगवंताला सगळं माहिती आहे. गुरुदेव म्हणायचे की एखादा सिनेमा शूट करावा आणि मग नंतर तो झालेली व्हिडिओ शूटिंग आपण प्ले करावी, त्याप्रमाणे हे सगळं जगत चाललेलं आहे. शूटिंग आधीच झालेली आहे सिनेमाची आणि सगळं जगत चालू आहे बस त्याप्रमाणे. तेन विना तृणमपि न चलती. भगवंताच्या इच्छेशिवाय एक गवताची काडी सुद्धा हलत नाही. त्याच्यामुळे जे काही होणार आहे ते भगवंताच्या इच्छेनं होणार आहे. त्याच्यामुळे सर्वज्ञ जेव्हा हा शब्द आपण उच्चारतो, त्याचं चिंतन करतो, तर त्या एका नामाबरोबर दोन गोष्टी नष्ट झाल्या. कोणत्या दोन वाईट गोष्टी नष्ट झाल्या? भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता. या दोन्ही नष्ट झाल्या एक नाव घेतल्याने. सर्वज्ञ. पुढे असं म्हणतात की ज्ञानमुत्तमम. जाणून घेण्यामध्ये ज्ञान तर अनेक आहेत. एक असतं नश्वराचं ज्ञान, अनेक असतं ईश्वराचं ज्ञान. आता नदीच्या पाण्यावर किती तरंग उठले हे जाणून काही फायदा आहे? कारण ते प्रत्येक क्षणी बदलत असतात. पाण्यावर बुडबुडे किती उठले आणि किती नष्ट झाले आणि किती आता आहेत हे जाणण्यामध्ये आपण व्यर्थ वेळ वाया घालत असतो. तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, ती माझ्याबद्दल काय विचार करत असतील, लोक माझ्याबद्दल काय समजत असतील. आपण स्वतःला सतत दुसऱ्याच्या नजरेनं पाहत असतो आणि दुसऱ्याला चांगलं वाटण्यासाठी आपण भगवंताला विसरून जाऊन नको त्या गोष्टी करत असतो ज्याला महत्त्व नाही. म्हणून लोकांना काय वाटतं हे जाणण्यापेक्षा भगवंताला काय वाटेल हे जाणणं फार महत्त्वाचं. म्हणून जाणूनच जर घ्यायचं असेल तर भगवंताला जाणून घ्या. म्हणून भगवंत म्हणजे कोण हे जाणून घेतलं तर ते ज्ञान सगळ्यात उत्तम ज्ञान आहे. का बरं उत्तम आहे? कारण हा कधीच बदलत नाही, तो शाश्वत आहे, तो सत्य स्वरूप आहे आणि म्हणून त्याचं जे ज्ञान आहे ते उत्तम ज्ञान आहे. म्हणून भगवंताने 15व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति दावृतः. जो उत्तम पुरुष आहे तोच परमात्मा, त्याला जाणणं हे उत्तम ज्ञान आहे. उत्तमः. उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदावृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्येश्वरः. म्हणून असा जो त्या भगवंताला जाणून घेतो, यो मामेवम सम्मूढ जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. स सर्वविद भजति. जो मला जाणून घेतो तो सगळ्या अर्थाने सगळ्या विश्वाला जाणून घेतो. म्हणून भगवंतांनी 11व्या अध्यायात अर्जुनाला म्हटलेलं आहे, अर्जुना या संसाराला या विश्वाला जाणत जर तू बसला तर कित्येक आयुष्य तुला वाया घालवावं लागतील किंवा संपवले तरी मी काय आहे हे तुला कळणार नाही. म्हणून विश्वाला जाणून मला जाणण्याचा प्रयत्न नको करू, आधी मला जाणून घे आणि मग विश्व तुला आपले आप कळून जाईल. म्हणून ते जाणून घ्या जे जाणल्याने काही जाणण्याचं शिल्लक राहत नाही आणि त्या ज्ञानाला उत्तम ज्ञान म्हणलेलं आहे. ज्ञान उत्तमम. There are two types of knowledge, objective and subjective. So instead of talking or learning about the
ऑब्जेक्टिव्ह नॉलेज, नो व्हॉट इज द सब्जेक्टिव्ह नॉलेज. सब्जेक्टिव्ह म्हणजे मी कोण, भगवंत काय, याच ज्ञानाला उत्तम ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक व्रत घ्यायचं. कोणतं व्रत घ्यायचं? की न बोले मना राघवे विन काही, जनी वावगे बोलता सुख नाही. की मी भगवंताशिवाय दुसऱ्या कशाचीच चर्चा करणार नाही, किंवा दुसऱ्या संसाराची किंवा विषयाची किंवा वस्तूचे जेव्हा मी चिंतन करतो त्यावेळेस ते चिंतन आकार रंग रूपाचं नसून त्याच्यामधलं जे सत्यतत्व दडलेलं आहे त्याच्याबद्दल बोलत राहणार. मी बुडबुड्यांची चर्चा नाही करणार, पण त्याच्यामध्ये असलेले जे पाणी आहे त्याचं चिंतन करत करत बाकी सगळं बघणार मी. स्वामी पुरुषोत्तमानंदजी म्हणायचे की लाकडाचा हत्ती दिसतो पण लाकूड दिसत नाही. म्हणून हे लाकूड ज्याला दिसलं मग ते लाकडाचा हत्ती असो की मांजर असो, गाय असो की डुक्कर असो, कुणाचा राग नाही कुणाचा द्वेष नाही. कारण मूळ जे सार आहे त्याच्यातलं ते बघण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. एव्हाना आपण असं व्रत घेतलं पाहिजे की सगळ्यांमधले नारायणाला मी बघेल. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. ज्या ज्या पण बुडबुड्याकडे माझं मन जाईल, मला बुडबुडा नाही पाणी दिसेल. म्हणून सद्गुरू कोण आहे? सद्गुरू म्हणजे पाणी आणि बुडबुड्याच्या उदाहरणामधलं पाणी. बुडबुडे अनेक पण पाणी एक. सगळ्या बुडबुड्यांचा आधार जसं पाणी, तसं परमात्मा परमेश्वर सगळ्या रंगरूपाचा आधार आहे. म्हणून जो सगळ्यांचा आधार आहे त्यालाच बघेल, त्याच्याच बद्दल मी चर्चा करेल, असं व्रत घेतलं पाहिजे. नवरात्रीमध्ये अनेक लोक काही काही व्रत घेतात. कोणी चप्पल घालणार नाही, कोणी एकच वेळ जेवणार, कोणी फक्त फळच खाणार. घ्या व्रत, काही हरकत नाही. पण एक मुख्य व्रत की भगवंताला विसरणार नाही, त्याचं चिंतन करायचं आणि त्याची सेवा करत राहायची. मे दाय ग्रेस अँड ब्लेसिंग फ्लो थ्रू अस टू द वर्ल्ड अराउंड अस. हे भगवंता, माझ्या हातून तुझी सेवा लोकांच्या माध्यमातून होऊ दे, हेच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि म्हणून असं व्रत जे आहे त्यालाच सुव्रत असं म्हटलेलं आहे, चांगलं व्रत. आता हे झालं भक्तांच्या बाबतीत. भगवंताच्या बाबतीत काय आहे? भगवंताचं एक व्रत आहे, नमे भक्त प्रणश्यती. जो पण मला शरण येतो, जो पण माझा भक्त आहे, जो पण माझ्यावर प्रेम करतो, त्याचा मी कधीच नाश होऊ देत नाही, त्याचं कधीच वाईट होऊ देत नाही. सगळं जग जरी त्याच्या विरुद्ध झालं, मी त्याच्या बाजूने उभा राहतो, त्याची बाजू घेतो, त्याचं रक्षण करतो. हे भगवंताचं व्रत आहे. आपल्यासारखं नाही की एकादशीचं व्रत धरलं, एकादशीन दुप्पट खाशी. भगवंत जे व्रत घेतात ते पूर्ण करतात. माझ्या भक्ताचा नाश होऊ देणार नाही, हे जे व्रत आहे भगवंताचं, अनेक उदाहरणाच्या द्वारे आपल्याला स्पष्ट करता येईल. जेव्हा प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, कडेलोट केला, त्याचा अग्नीमध्ये लोटून दिलं, प्रत्येक वेळेस भगवंताने रक्षण केलं प्रल्हादाचं. म्हणून हे जे भगवंताचं व्रत आहे ते त्यांच्या कृतीतून त्यांनी आणून दाखवलं की माझ्या भक्ताचा नाश मी होऊ देणार नाही. अर्जुनाचं कित्येक प्रसंगात रक्षण केलं. अर्जुनाने व्रत घेतलं होतं की सूर्यास्तापूर्वी मी या जयद्रथाला जर मारलं नाही तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेल. अर्जुनाने घेतली प्रतिज्ञा, भगवंताला न विचारताच घेतली.
सूर्यास्त व्हायला 10 मिनिटं बाकी आहे. 5 त्याचे ते सुरक्षाकडे होते जयद्रथाच्या बाजूचे. ती व्यूहरचना जी आहे ती द्रोणाचार्यांनी केलेली होती. एक सुद्धा सुरक्षा रक्षक चक्र जे आहे अर्जुन भेदू शकला नाही. आणि जेव्हा सूर्यास्त झाला, व्हायची वेळ आली, त्यावेळेस अर्जुनाने हात टेकले आणि मग त्यांनी स्वतः तिथं चिता रचली आपली आणि त्या चितेत उडी घेणार. ते दृश्य बघण्यासाठी जयद्रथ पळत आला, येऊन उभा राहिला तिथं त्या अर्जुनाचं दहन बघण्याच्या हेतूनं. आणि मग भगवंतानी काय केला, मावळलेला सूर्य पुन्हा वर आणला. हे अर्जुना बघ, हा सूर्य आणि हा जयद्रथ, मार त्याला. सगळे नियम तोडून टाकले भगवंतानी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी. हे भगवंत आहे म्हणून त्यांनी जे व्रत घेतलं, सुव्रत, हा त्यांचं नाव काय, व्रत जे आहे त्यांचं व्रत एकदम पक्क असतं, नियमाचे पक्के असतात ते. प्राण जाये पर वचन न जाये, असे व्रत घेणारे हे भगवान. भगवंतानी गीतेमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या व्रताचं वर्णन केलेलं आहे की जो भक्त मला शरण येतो त्याचे सगळे पाप मी नष्ट करून टाकतो. हे भगवंताचं व्रत आहे. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति, हे पण भगवंताचं व्रत आहे की जो पण थोडं जरी चांगलं काम करत असेल तर मी त्याचं वाईट होऊ देत नाही. हे भगवंताने घेतलेलं व्रत आहे. भगवंताने हे व्रत घेतलेलं आहे की जो मला शरण येतो माया त्याला स्पर्श करू शकत नाही. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते, असे अनेक व्रत घेतलेले भगवान. भगवंताचं सगळ्यात मोठं व्रत आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी येणार, जे साधू संत आहे त्यांचं रक्षण मी करणार आणि दुष्ट लोकांचा नाश करणार. आणि हे भगवंताचं सगळ्यात मोठं व्रत आहे. आणि म्हणून त्यांचं नाव पडलं सुव्रत, असे हे भगवान आहे. सुव्रत. तर जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, जेव्हा आपण सुव्रत हे नाम म्हणतो, आपण चिंता करायची नाही की माझा नारायण आहे, माझं रक्षण जरूर करील. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचे लेखे कोण जाणे. सद्गुरु भगवंत माझ्या पाठीशी आहे, आता मला कशाची चिंता नहीं. अब सौंप दिया इस जीवन का, सब भार तुम्हारे हाथों में, अब जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. देवा तू माझ्या पाठीशी आहे. तू घेतलेलं व्रत आम्हाला आठवतंय आणि त्याच्यामुळे नक्की तू आमचा नाश होऊ देणार नाही, हा दृढ विश्वास भगवंतावर झाला पाहिजे. असे हे भगवान. सुव्रत सुमुख सूक्ष्म. सुमुख म्हणजे काय, ज्यांचं मुख सुंदर आहे. सुमुख, ज्यांच्या मुखामध्ये कधी कोणाची निंदा नसते, ते सुमुख आहे. ते भगवान आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर, ज्यांच्या मुखावर कधीच चिंता नसते, ते सुमुख आहे. कितीही संकट आले, जे आपल्या मनाचा समतोल बिघडू देत नाही, ते सुमुख आहेत. बघा ना, युद्धाचा प्रसंग आहे, शंख वाजलेले आहेत आणि ऐन वेळेवर अर्जुन म्हणतो की मी युद्ध करणार नाही. पण भगवंत चिंतित झाले का, चिंताग्रस्त झाले का, नाही.
प्रसन्न चेतसो ह्यासु प्रसन्न चित्त प्रहसन्नीव भारत. अर्जुन रडतोय आणि भगवान एकदम प्रसन्न चित्त आहे. अर्जुना घाबरू नको, रडू नको. म्हणून प्रसन्न चित्त कोण असतो? जो आपल्या ध्येयाशी, ज्या उद्देशाने त्याने काम सुरू केलं त्या उद्देशाशी जो सतत चिकटलेला असतो, ज्याची बुद्धी युक्त असते त्या उद्देशाला, तोच प्रसन्न चित्त असतो. त्याचंच मुख सुमुख आहे. चेहऱ्यावरचा उत्साह कधी मावळत नाही. ते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावयत शांती अशांतस्य कुतः सुखम. म्हणून युक्त असायला पाहिजे. मी कोणतंही हातात काम घेतल्यानंतर ते मी कशासाठी घेतलं हे आपल्याला स्पष्ट झालं. म्हणून भगवंतांनी म्हणलं की प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. ज्याची बुद्धी युक्त आहे आपल्या स्वरूपाशी, तो कधीच चिंता करत नाही. ज्या बुडबुड्याला माहिती आहे की मी पाणी आहे, त्याला मरणाची चिंता कधीच लागत नाही, भविष्याची चिंता लागत नाही, भूतकाळाचा पश्चाताप नाही आहे. कारण भूतकाळ भविष्यकाळ हे सगळं बुडबुड्यासाठी आहे, पाण्यासाठी नाही आहे. पाणी होतं आहे आणि राहणार, तो मी आहे. न मे मृत्यू शंका न मे जाती भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिव. या ज्ञानाशी जो सतत युक्त असतो तो सुमुख आहे. मुख आहे तरी काय, मनाची अवस्था मुखाद्वारे व्यक्त होते. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि मन प्रसन्न कशाने होईल? विषयानी, वस्तूनी नाही. विषय वस्तूंनी प्रसन्न झालेलं मन काही काळाकरता असतं, नंतर पुन्हा चिंतेत अडकतं ते. म्हणून आत्मस्वरूपात जो स्थित असतो तोच खऱ्या अर्थाने सुमुख आहे, सतत हसत. बघा ना, भगवान श्री रामचंद्रांचा तो प्रसंग की रात्री वडील म्हणाले की उद्या दुसऱ्या दिवशी तुझा राज्याभिषेक होणार आहे, सगळं अयोध्येचं राज्य तुला मिळणार आहे, पूर्ण तयारी आहे. पूर्ण नटून थटून सजून आता निघाले राज्याभिषेक करायला. तितक्यात निरोप आला की तुम्हाला कैकेयीच्या कोपगृहामध्ये बोलवलंय. आणि तिथे गेल्यावर कळलं अयोध्येचं नाही, वनाचं राज्य मिळालं. तर सकाळी तयार होऊन निघाले राज्याभिषेकासाठी, तेव्हा त्यांचा घेतलेला फोटो. आणि जेव्हा आदेश मिळाला की 14 वर्षाचा वनवास, सगळे वनवासी कपडे घातले अंगावरती, जटा बांधल्या, त्यावेळेस चेहऱ्याचा तुम्ही फोटो घ्या. त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यामध्ये काहीही फरक नाही, सारखं. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. दोन्ही अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिस्थितीत ज्याचं मन सम असतं त्यालाच सुमुख असं म्हणतात. तो हा परमेश्वर आहे. म्हणून एक एक नाव भगवंताचं आपल्या समोर एक आदर्श निर्माण ठेवतोय, करतोय समोर. ते बघूनच आपण आपल्या जीवनामध्ये प्रेरणा मिळवायची असते. म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं एक एक नाम आपल्याला अनंत काळासाठी प्रेरणा देऊन जातं. म्हणून आपण सतत याचं चिंतन केलं पाहिजे. नुसतं विष्णू सहस्त्रनाम म्हणून टाकायचं नाही, आपल्याला म्हणून घ्यायचं आहे, आत्मसात करायचं आहे. 1000 नावं आहेत. एकदा म्हणत असताना 1000 नावाचं आवर्तन करताना एक जरी नाव तुम्ही त्याचं चिंतन केलं, जीवन बदलून जातं. आपण म्हणतो की त्या सर्वज्ञ ज्ञानमुत्तमं सुव्रत सुमुख सूक्ष्म. भगवंत सूक्ष्म आहे.
सूक्ष्म म्हणजे कसं? इथं सूक्ष्म हा जो नाव भगवंताचं घेतलेलं आहे ते व्यापकतेवरून घेतलेलं आहे. जसं आपण व्यापकता, स्थूलता आणि सूक्ष्मता हे दोन शब्द जे स्थूल आणि सूक्ष्म त्याचं चिंतन केलं पाहिजे. पाणी हे सूक्ष्म आहे बर्फापेक्षा. बर्फाचा खडा जर घेतला तर पाणी हे सूक्ष्म आहे बर्फापेक्षा. वाफ ही पाण्यापेक्षा सूक्ष्म आहे आणि वारा हा वाफेपेक्षा सूक्ष्म आहे आणि आकाश हा वाऱ्याही पेक्षा सूक्ष्म आहे. आता आकाशामध्ये आणि बर्फाच्या तुकड्यामध्ये काय फरक आहे? तर बर्फाचा खडा छोटासा आहे, सीमित आहे, आकार आहे त्याला, आणि आकाश अनंत, सीमारहित, निराकार, अनंत, व्यापक, नाही असं कोणतं ठिकाण नाही आहे. तर भगवंत असे खड्यासारखे छोटे बारीक नाही आहे, सूक्ष्म व्यापक आहे. आणि जेव्हा आपण सूक्ष्म आणि स्थूलता याचं चिंतन करतो आणि जेव्हा आपल्या बाबतीत त्याचं चिंतन करत असतो तेव्हा हे शरीराच्या बाबतीत नाही आहे की शरीर किती मोठं आहे किंवा प्राण काय नाही. हे सगळं चाललंय मनायासाठी. वाढता वाढता वाढे भेदिले सर्व मंडळा. का शरीराच्या बाबत बोलतायत का ते वाढता वाढता वाढे? मनाच्या बाबतीत जेव्हा मी फक्त माझ्या आणि माझ्याबद्दलच विचार करतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला हेच पाहिजे, म्हणजे जेव्हा माझं चिंतनाचं जे वर्तुळ आहे ते फक्त माझ्या पुरतं सीमित असतं, त्याला म्हणतात स्थूल. मी आणि माझं काढून जेव्हा मी माझ्या कुटुंबाचा विचार करतो तेव्हा ते थोडं सूक्ष्म झालं, म्हणजे थोडंसं व्यापक झालं. कुटुंबाचं सोडून जेव्हा मी माझ्या नातेवाईकाचा विचार करायला लागलो, त्यांच्या सुखाचा विचार करायला लागलो, तर माझं मन अजून थोडं सूक्ष्म वाढलं. फक्त मी माझ्या नातेवाईकाचा आणि माझ्या समाजाचा विचार करत असेल तर अजून मी पूर्ण सूक्ष्मतेला पोहोचलेलो नाही. माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझा समाज, मग माझं राष्ट्र, आणि राष्ट्राच्या पुढे विश्व आहे. आणि म्हणून म्हणतात ज्ञानेश्वर माऊलीने जेव्हा चिंतन केलं तर आपल्या देहाचं, आपल्या कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं, सगळ्या सीमा ओलांडून हे विश्वची माझे घर इथपर्यंत त्यांचं मन व्यापक झालं. आणि भगवंताचं मन सूक्ष्म का? कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक. तुमच्या आमच्यासारखा सर्वसाधारण मनुष्य जास्तीत जास्त एका ब्रह्मांडापर्यंत जाऊ शकतो, पण भगवंताचं काय? सगळ्या ब्रह्मांडाचं, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, म्हणून तितका सूक्ष्म हा परमेश्वर आहे आणि म्हणून त्यांचं नाव सूक्ष्म ठेवलेलं आहे. ते जाऊ शकत नाही असं कोणतं ठिकाण नाही आहे किंवा जेव्हा ते नाही असं कोणतं ठिकाण नाही आहे. सगळ्या ठिकाणी तो व्यापलेला आहे. अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम. सगळ्या ठिकाणी तो आहे कारण तो सूक्ष्म आहे. आणि आपल्या मनामध्ये जे विकार आहेत, मन आपलं सूक्ष्म आहे, मन आपलं सूक्ष्म आहे आणि त्या मनामध्ये जे विकार आहे ते त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून त्या सूक्ष्म विकारांना बाहेर काढण्यासाठी त्या सूक्ष्म विकारांपेक्षाही सूक्ष्म साधन आपल्याकडे पाहिजे, तर हे विकार आपले निघू शकतील. गोंदवलेकर महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलं की एका बिळामध्ये एक साप जाऊन बसला. आता आपण कितीही दगड त्या बिळावर टाकले
कितीही काड्या आपटल्या तरी ते साप काही बाहेर येणार नाही. तुम्हाला अशी गोष्ट त्या बिळात टाकावं लागेल की त्या सापाला बाहेर येण्याला भाग पडलं पाहिजे. मग तुम्ही उकळत पाणी टाका त्या बिळामध्ये किंवा धूर सोडा त्या बिळामध्ये, जेणेकरून तो साप बाहेर येईल. पण त्या बिळात जाण्यासारखं साधन पाहिजे, शस्त्र पाहिजे. तसं मनरूपी बिळामध्ये विकाररूपी सर्प जाऊन बसलेले आहेत, आणि त्या विकारापेक्षाही सूक्ष्म जर काही असेल तर भगवंताचं नाम. आणि म्हणून हे नाम जेव्हा तिथं जातं त्या मनामध्ये, हे विकाररूपी सर्प जे आहे सूक्ष्म रूपामध्ये, हे षडरिपू जे आहेत ते बाहेर पडतात. म्हणून भगवंताचं नाम सूक्ष्म आहे. लपून दडून बसलेले मनामधले वेगळे वेगळे विकार भगवंताच्या नामाने सगळे बाहेर काढून टाकता येतात. आणि म्हणून सगळ्यात उत्तम साधन जर काही असेल मनाला शुद्ध करण्याचं, तर भगवंताचं नाम म्हणजे सगळ्यात सूक्ष्म आहे. म्हणून सुवृत, सुमुख, सूक्ष्म, सुघोष. घोष म्हणजे अनाउन्समेंट असं म्हणतात. घोष म्हणजे वाणी. घोष म्हणजे अनाउन्समेंट, म्हणजे आपण जे डिक्लरेशन म्हणतो. तर भगवंताचं घोष काय? भगवंतानी घोष म्हणजे वाणी. वेद म्हणजे भगवंताची वाणी आहे, जी वाणी सगळ्यांना आनंद देणारी आहे, जी वाणी सगळ्यांना सुख देणारी आहे, त्या वाणीला सुघोष असं म्हटलेलं आहे. नुसती बडबड नाही आहे. भगवंताचं एक एक अमृतमय जे शब्द ते कानावर जसे पडतील तसा मोह नष्ट होऊन जातो, मनाला शांती मिळते. आणि म्हणून सुघोष. बोलणं आणि योग्य वेळी बोलणं फार महत्वाचं आहे. भगवंतानी योग्य वेळी त्याला मार्गदर्शन केलं. ते उपदेश खूप चांगला करतात, पण तेव्हा उपदेश करून काय फायदा जेव्हा वेळ निघून गेली. म्हणून योग्य वेळी मार्गदर्शन भगवंत करतात. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे, जे पण चांगले वाक्य तुमच्या कानावर पडतात ते माझ्यापासूनच निर्माण झालेले आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट मत्थ स्मृति ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य वेदांत कृद्वेद विदेव चाहं. मीच सगळे वेद निर्माण केलेले आहेत आणि सगळ्यांना जीवनाची दिशा दाखवलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून सुघोष भगवंता. आणि भगवंताचा घोष कशासाठी आहे? दुष्टांचा नाश करण्यासाठी. पांचजन्यम ऋषिकेश देवदत्तम धनंजय. काय केलं त्यांनी? पांचजन्य मुखाला लागून काय केलं? घोष केला. युद्धाला सुरुवात केली. कुणाच्या विरुद्ध युद्ध आहे? अधर्माच्या विरुद्ध. आ जाओ. आणि भगवंत जेव्हा घोषणा करतात, शत्रूचा अर्ध शक्ती नष्ट होऊन जाते. आमचे स्वामीजी पुरुषोत्तमानंदजी म्हणायचे की एखाद्या कॉलनीमध्ये जर डाका पडला असेल, डाका टाकणारे लोक असं काही लपून छपून नाही टाकत. अगोदर दुसऱ्यांच्या घराची कुलपा कड्याला होतात बाहेरून, आणि ज्या घरात चोरी करायची खुलेआम चोरी करतात ते, छातीत ठोके. आणि असा जेव्हा धुडगूस घालत असतात हे डाकू लोक एखाद्या कॉलनीमध्ये, तिथं शिवलिंग म्हणजे लाल बल्ब बसलेली गाडी पोलिसाची जेव्हा सायरन वाजवत येते, त्या सायरनचा आवाज ऐकल्याबरोबर सगळे डाकू चोर जे आहे त्यांना पळती भुई थोडी होते. तसा भगवंताचा आवाज ऐकल्याबरोबर सगळे हे कौरवासारखे जेवढे विकारी लोक आहेत सगळे पळून जातात. म्हणून सुघोष यांच्या एका आवाजामध्ये
विकार सगळे पळून जाणारे असे हे भगवान, ज्यांच्या घोषामुळे साधू संतांना अभय मिळतं आणि आसुरी लोकांना भय वाटतं, ते घोष ज्यांचा आहे आणि म्हणून त्यांचं नाव आहे सुघोष असे भगवंताचं. सुव्रत, सुमुख, सूक्ष्म, सुघोष, सुखद, सुरत है ना. सुखद, सुखद म्हणजे सुख देणारे भगवान. म्हणून म्हणतात, प्रश्न असा विचारलेला आहे की जनी सर्व सुखे असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. सर्व सुखी कोण आहे? जो सुखासाठी विषयावर अवलंबून आहे त्याला सर्व सुखी कसं म्हणता येईल? जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. म्हणून ज्याचं सुख विषयावर अवलंबून आहे तो दुसऱ्यांना सुख देऊच शकत नाही, कारण तोच सुखासाठी विषयांकडे भीक मागत असतो. सिकंदरी जरी झाला तरी जग जिंकण्याची इच्छा, या इच्छेनं तो भिकारीच आहे. म्हणून गीतेमध्ये सांगितलंय, यहैव तैर्जित स्वर्ग येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. ज्याने या मनाला जिंकलं तो खऱ्या अर्थाने जेता है, तो खऱ्या अर्थाने सुखी आहे आणि तोच सगळ्यांना सुख देऊ शकतो. अहो, साधा अनुभव जर घ्यायचा असला आणि अनुभवातून जे सुख मिळत असतं, हे अनुभव घेण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहे. एक ज्ञाता आणि एक ज्ञेय, आणि तिसरं आहे ज्ञान. जिथं ज्ञाता आहे पण ज्ञेय नाही आहे तिथं आनंद सुख मिळणार नाही. म्हणून ज्ञाता आणि ज्ञेय ज्या ठिकाणी आले दोन जण, या ज्ञाता आणि ज्ञेयाशिवाय अनुभव शक्य नाही आहे. म्हणजे तो सुखाचा असू दे का दुःखाचा असू दे, या दोघांसाठी हे दोन आवश्यक आहे. म्हणून द्रष्टा आणि दृश्य या दोघांनी एकत्र येऊन जो आनंद निर्माण होतो तो आनंद खरा आनंद नाहीच आहे, तो क्षणिक आनंद आहे. कारण हा आनंद दोन गोष्टीवर अवलंबून आहे. द्रष्टा आणि दृश्य, भगवंताचा आनंद दृश्य नसलं तरी ते आहे. भगवंताचं सुख जे आहे एकमेव अद्वितीय, दृश्य असो वा नसो, बस आत्मनीयेव आत्मना सुष्ट. जो आत्मसुखात रममान झालेला आहे, जिथं विषय वस्तूची कोणतीच कामना नाही आहे, जिथं केवळ आहे, फक्त केवळ, तो खऱ्या अर्थाने सुखी आहे. काही संत म्हणतात, सुख हे जर जगाला द्यायचं असेल तर कसं दिलं पाहिजे? छलकना चाहिए. छलकना चाहिए म्हणजे तुमचं भांड असं भरलं पाहिजे गच्च काठोकाठ, आणि त्याच्यातून थुंबून व्हायला पाहिजे, आणि तो आनंद आपण जगाला दिला पाहिजे. आपल्याच भांड्यामध्ये सुख नाही आहे आणि आपण चाललोय जगाला सुख द्यायला. आपल्यालाच वाटतं की मला माझ्या मुलाला नोकरी लागावी, मला चांगली सोन मिळावी, मला अमुक व्हावं, मला टमुक व्हावं, मला मोक्ष मिळावा. अरे, तो मोक्ष मिळायसाठी रडत असेल तर तू काय दुसऱ्याला सुख देणार आहे? म्हणून याला न मोक्ष लागत न काय लागत. मी बंधनात नव्हतोच कधी, तर मोक्षाचा काय प्रश्न आला हो? बस मी सुखी आहे.
असा खऱ्या अर्थाने जो सुखी आहे, आत्मस्वरूपात जो स्थित आहे, तो बंधन आणि मोक्षाच्या परे जो आहे, तो खरा सुखी आहे. आणि तो खऱ्या अर्थाने इतर लोकांना सुख देऊ शकतो. कारण इतर लोकांचं सुख आणि याचं सुख, सुखाचा जो सोर्स आहे तो एक नाही आहे. जग जे आहे सुखासाठी विषयावर अवलंबून आहे, आणि याचं सुख जे आहे विषयरहित आहे. आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने दुसऱ्यांना सुख देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. आणि असा जो आहे तो भगवंत आहे. म्हणून गुरुदेवांनी जे वाक्य, जे ब्रीदवाक्य आपल्याला दिलेलं आहे, अधिकाधिक लोकांना अधिकाधिक काळासाठी अधिकाधिक आनंद देणं, हे आमचं ब्रीद आहे. आमचं म्हणजे तुमचं आणि आमचं, जे जे पण चिन्मय मिशनचे आहे, स्वामी चिन्मयानंदांचे जे जे शिष्य आहेत, त्या सगळ्यांना गुरुदेवांनी ते आत्मसखाचा झरा दाखवून दिलेला आहे. असे जे स्वाध्यायी लोक आहेत, जे अभ्यास करतात, जे अभ्यास वर्गाला जातात, त्यांना हे सुख आतमध्ये भेटतं. आणि मग त्या सुखातून निर्माण होणाऱ्या प्रेमाने हे सगळ्या जगताची सेवा करतात. आणि खऱ्या अर्थाने कोणाकडून कशाची अपेक्षा न करता सगळ्यांना सुख देत असतात. म्हणून सुख जर द्यायला निघायचं असेल तुम्हाला, तर आधी सुखी व्हा आणि मग निघा. स्वामीजी म्हणायचे, आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार हो. तुमच्या आडात खूप आहे, पण पोरा आमचा गळका आहे. म्हणून का मध्ये जा, आणि तो जो आनंदाचा झरा आहे, एकदा का तुम्हाला तो सापडला, तुम्ही खऱ्या अर्थाने सगळ्या जगताला आनंद देऊ शकतात. आणि म्हणून भगवंताचं नाव सुखद याच्यासाठी आहे, कारण तो सगळ्यांना सुख देणारा आहे, सगळ्यांना आनंद देणार आहे. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. सगळ्यांना, जसं आई सगळ्यांना आनंद देते, कारण आई आधी समर्थ आहे, म्हणून ती सगळ्या लोकांना, सगळ्या बालकांना सुख देऊ शकते. म्हणून भगवंत समर्थ आहेत, आणि म्हणून सगळ्यांना सुख देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला जर सुख हवं असेल आणि शाश्वत सुख हवं असेल, तर त्याच्यासाठी इकडं तिकडं कोणाकडे जाऊ नका. कोणाकडे गेलं पाहिजे सुख हवं असेल तर? ज्याला वाटे सुखचे भावे त्याने राम चिंतित जावा, ज्याला वाटे दुःखचे भावे त्याने विषय सेवित जावा. परत गाडी पाहिजे, साडी पाहिजे, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं, आणि परत संसाराच्या विषयवस्तू मागायच्या. तुम्ही अपमान करायला विष्णू सहस्त्रनामाचा. या स्वतः सांगायला, अरे भगवंत असताना इतराकडे जायचं कशाला? अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो माझंच चिंतन करतो, बघा फार महत्वाची गोष्ट आहे, फक्त माझंच, माझ्याशिवाय दुसऱ्या कशाचं चिंतन करत नाही, त्याला मी सुख देतो, त्याला सगळ्या प्रकारचे सुख देतो. माझी आ भक्ता संसाराची चिंता, समर्थाची कांता का कोरण मागे. अरे जसं राणीचं लुगडं फाटकं असेल तर राजाला लाज वाटते, तसं भक्ताचं जर काही कमी उणीव असेल तर त्याची लाज भगवंताला वाटते. आणि म्हणून भगवंत आपल्या भक्ताला कुठेच काही कमी पडू देत नाही. भोक्ती मुक्ती प्रदाता छ तस्मै श्री गुरवे नमः. असे माझे सद्गुरू नारायण भगवान, त्यांना मी वंदन करतो. सुव्रत, सुमुख, सूक्ष्म, सुखद, किती एक एक नाव कितीतरी पटीने आनंद देऊन जाणार आहे. सुव्रत, सुमुख, सूक्ष्म, सुघोष, सुखद, सुहृत. लोक त्यांनाच मदत करतात जे त्यांना आधी कामं आलेले आहेत. आम्ही त्यांनाच मदत करतो जे आपल्याला अडीअडचणीत मदत केलेली आहेत.
आपण मदत तेव्हाच करतो जर तो कोणी आपला नातेवाईक असेल तर, माझा मित्र असेल, माझा शेजारी असेल, माझा मुलगा असेल, तर मी त्याला मदत करेल. मदत करण्यासाठी आपल्याला काहीतरी नातं तिथे असायला पाहिजे. नाही 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 नाही, तो आम्ही एकाच गुरुचे शिष्य आहोत म्हणून नाही मदत. पण भगवंत कोणतंच नातं पाहत नाही. आपण एवढं तर बघू की तो चांगला असेल त्यालाच मदत करू. भगवंत ते पण नाही. पण भगवंत सगळ्यांना विना अट मदत करत होता. अनकंडिशनल हेल्प. जसा ज्ञानेश्वर माऊलीने उदाहरण दिलं की सरोवर कधीच म्हणत नाही की गायीची तृषा हारू आणि वाघा मारू. वाघ येऊ द्या का गाय येऊ द्या, दोघांची तहान जसं सरोवर सारखंच भागवतो तसा भगवंत सगळ्यांची मदत करत असतो. आणि मदत, योग्य मदत, ज्या मदतीने त्याचा उद्धार होईल अशी मदत त्याला भगवंत सतत करत असतात. सुहृत म्हणतात. कोणतंही नातं नसताना जी मदत आपल्याला ज्या व्यक्तीकडून येते त्याला म्हणतात सुहृत. असे हे भगवान निस्वार्थ, कशाचीही अपेक्षा न करता केलेलं प्रेम. काय दिलं होतं आपण आईच्या पोटामध्ये, गर्भामध्ये असताना भगवंताला कोणती फीस दिली होती की गर्भामध्ये आपलं पालन पोषण करत होता. आपल्या बेंबीतून नाळ जोडलं आईच्या अन्नाला, आईचं अन्न खाल्लेलं आपल्याला मिळतं. कुठं बुकिंग केली होती का आपण की आम्हाला जड अन्न खाता येणार नाही, आईच्या स्तनामध्ये दुधाची व्यवस्था कोणी केली? काही बुकिंग केली होती आपण आधी? भगवंत सगळं करतोय, कशाची अपेक्षा न करता. सकाळी ब्रेकफास्ट करतो, लंच करतो, डिनर करतो, खात राहतो. पचवण्याचं काम परमेश्वर करतो. परमेश्वर हा पाहत नाही की खाणारा ब्राह्मण आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, पशु आहे की पक्षी आहे, व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन, काही पाहत नाही. सगळ्यांचं अन्न पचवत राहतो तो. तो देवाचं नाव घेतो की नाही घेत हे पण नाही म्हणत, सगळ्यांचं. असं जर असलं असतं की जो देवाचं नाव घेत नाही त्याचं अन्न मी पचवणारच नाही, गडबडच झाली असते. सबका पचार आहे. सुरुत आहे तो. तू माझं नाव घे नको घेऊ, मी तुझं काम करणार. नाव घेतल्यानंतर तर काम सगळेच जण करतात, नाव न घेतलं तरी पण तो काम करतो, म्हणून त्याचं नाव सुरुत आहे. याला म्हणतात सुरुत. कशाची अपेक्षा न करतात. ते भगवान आहे. नाही माझे आई वडील, पण आई वडील देणारा कोण आहे? आई वडिलांची व्यवस्था कोणी केली? आई वडिलांच्या हृदयात जाऊन हे मुलासाठी जे प्रेम निर्माण कोणी केलं? भगवंताने निर्माण केलं. म्हणून तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो. भगवंता वेळोवेळी तूच सखा झालाय, तूच माता झालाय, तूच पिता झालाय. सतत आमची मदत करून करत राहतो. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हात धरून या. तूच माझा हात धरून चालवत राहतो देवा. स्वामीजी आमचे नेहमी म्हणायचे, सगळे सोडून देतील हात, मग मागू कुणाची साथ. सगळ्यांनी साथ सोडून दिली तरी देवा तू कधीच आमचा हात सोडत नाही असा तू. म्हणून तुझं नाव आहे सुहृत. सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत, मनोहरो जित क्रोध मनोहर. जसं भगवंताचं नाव घेतल्या जातं, मन हरले ते हे भगवान आकर्षित करून घेतात. सगळं दुःख सुखातून आपल्याला ओढून घेतात बाहेर, तारतात आपल्याला. म्हणून मनोहर. इतकी सुंदर बासरी वाजवतात, इतकी सुंदर बासरी वाजवतात की आपलं मन दुसरीकडे कुठं जातच नाही. आता कोठे जावे म्हण तुझे चरण देखील या. असे हे भगवान
मनोहर. जित क्रोध, ज्यांनी आपल्या क्रोधावर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी क्रोधाला जिंकलेलं आहे, ते हे भगवान. क्रोध आला त्यांनी, क्रोध आला, पण त्या क्रोधाचं रूपांतर त्यांनी एका शक्तीमध्ये निर्माण करून घेतलं. सगळ्या अधर्मी लोकांचा नाश करून टाकला. म्हणून क्रोधावर नियंत्रण असलं पाहिजे. क्रोधाच्या आधिपत्याखाली आपल्याला नाही राहिलं पाहिजे. क्रोध आपल्या आधिपत्याखाली असला पाहिजे. गुरुदेव स्वामी चिन्मयानंद म्हणायचे की यूज युअर अँगर लाईक अ हँकरचिप. म्हणजे जसं तुमचा रुमाल तुम्ही वापरतात आणि ठेवून देतात, तसं व्यवहारामध्ये जर कुठे क्रोध आवश्यक असेल तर वापरा क्रोध, पण ते क्रोध तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. जेव्हा अर्जुनाने शस्त्र बाण मारत नव्हता व्यवस्थित, तर भगवंताला क्रोध आला, उचललं चक्र हातात. पण अर्जुनाने जेव्हा प्रार्थना केली, लगेच शांत. आपल्याला एकदा क्रोध आला तर आवरत नाही, मागचं पुढचं काही पाहत नाही आपण. भगवंताचं तसं नाही. क्रोध येतो, लगेच शांत होतात. प्रल्हादाला त्रास दिल्याबरोबर भगवंताला क्रोध आला, हिरण्यकश्यपाला फाडून टाकलं. पण प्रल्हादाने जेव्हा प्रार्थना केली, शांत झाले. क्रोध, क्रोधावर त्यांचं नियंत्रण आहे. मनोहर जित क्रोध वीरबाहू. नुसता क्रोध येऊन फायदा नसतो. क्रोध आल्यानंतर हातामध्ये शक्ती पण पाहिजे. असे हे भगवान. नुसतं भक्तावरचं नुसतं प्रेम कामाचं नाही आहे. त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी शक्ती पण पाहिजे. भगवंतामध्ये ती शक्ती आहे. नरसिंह रूप घेतला आणि फाडून टाकला पोट त्याचा. असे हे विदारण, दयामाया काही नाही. माझ्या भक्ताला जो त्रास देईल त्याचा मी नाश करेल, आता कोणी असू दे. जेव्हा सती अग्नीमध्ये तिने देह जळला तिचा, शिवजींनी जे क्रोध आला काय केलं, दक्षाचं मुंडकच उडवून टाकलं, वीरभद्राला पाठवून टाकलं. काही दयामाया नाही तिथं. शांत बसले. जेव्हा स्वतःचा अपमान झाला तेव्हा सगळं क्रोध गिळला त्यांनी, पण जेव्हा सतीचा अपमान झाला, शिर धडापासून वेगळं करून टाकलं. हे भगवान आहे. म्हणून आपल्या भक्तांसाठी क्रोध वापर करून भक्तांचं रक्षण करतात आणि भक्तांच्या शत्रूंचा नाश करणारे असे हे परमेश्वर. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती. हरि ओम. इथं थांबू आपण. स्वामीजी, तुम्ही शेवटचा एक शब्द पुढच्या वेळेसाठी ठेवलाय, आम्हाला माहिती आहे. शेवटचे घेत असतो पुढे. येस. आज जसं तुम्ही मागचा श्लोक कनेक्ट करून दिला, त्या ज्ञान उत्तमम आणि सर्वज्ञ ह्या दोन सुंदर अशा भगवंताच्या नावाने आपण सुरुवात केली, आणि नंतर हे सगळं सुहृत. खरंच ना, भय म्हणजे राहतच नाही, अभय मिळतं असे भगवंताचं नाव, आणि त्या नावाला अनुसरलेले भगवंत आहेत, त्याप्रमाणेच भगवंत कार्य करतात. हे वचनच आहे भगवंताचं. आणि फार छान मजा आली, खूपच आल्हाददायक होतं आजचं. आणि खरंच अभयत्व प्रदान करणारी सगळी नावं आजची आपण घेतलीत. खूप खूप धन्यवाद. आता सगळ्यांना दसऱ्याच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद सगळ्यांना. परत आता दिवाळीच्या वेळेस बहुतेक राहणार नाही आपलं. आता पुढच्या दिवाळी झाल्यानंतरच भेटू आपण, त्याच्यामुळे दिवाळीच्या पण शुभेच्छा सगळ्यांना. येस स्वामीजी, खूप खूप धन्यवाद. आणि स्वामीजी, मी आज आता ह्या समूहामध्ये आपल्या भगवद्गीता पाठांतर स्पर्धेविषयी थोडंसं सांगणार आहे.
स्वामीजी नांदेड भागामध्ये सर्व ठिकाणी भगवद्गीता पाठांतर स्पर्धा खूप उत्तमरित्या सुरू आहेत आणि तुमचे सगळे फोटो आम्ही बघतोय स्वामीजी. आपल्या पिंपरी चिंचवडचं वार्ता तुम्हाला पण सांगतो आणि इतर जिकडे समूहावरती जेवढे लोक आहेत त्यांना पण सांगतो की आपण साधारणपणे एक 63 ते 65 शाळांपर्यंत पोहोचलो आणि 4000हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला. असे प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण स्पर्धा घेतली. 25 एक परीक्षक 27 परीक्षकांचा समूह आहे. आमच्या समूहामध्ये 88 परीक्षक आहेत स्वामीजी. आणि हे सगळे परीक्षक वेळोवेळी उपलब्ध राहतात आणि ही सेवा करतायत, अगदी निरपेक्षपणे सेवा करतायत. आता 5 ऑक्टोबरला आंतरशालेय स्पर्धा आम्ही भरवणार आहोत. साधारण 875 विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि एकूण 50 परीक्षकांचा समूह या सगळ्यांचं परीक्षण करणार आहे रविवारी. तर असा उपक्रम ह्या रविवारी दसऱ्याच्या नंतर म्हणजे येत्या रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे आमच्याकडे. तर तुमचे आशीर्वाद त्या आमच्या कार्यक्रमाला लाभू द्या. येस. आणि सर्वांना सांगायला आनंद वाटतो की ही स्पर्धा ह्या यंदाच्या वेळेस आपण राज्यस्तरावर पण घेऊन जाणार आहोत आणि राष्ट्रीय स्तरावर पण ह्या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे आपल्या भागातले जे विद्यार्थी जातील पुढे राज्यस्तरावरती त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा नक्कीच द्या. आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता शांती पाठाने करूया. मी लीनाताईंना विनंती करेन की त्यांनी शांती पाठ घ्यावा. सर्वांचे खूप धन्यवाद. खूप धन्यवाद मी जे आपल्या चरण स्पर्श आणि खूप खूप आभारी आहे. एक एक नाव तर खूप सुंदरच झालं आणि तुम्ही आत्मचिंतन खूप छान करून दिलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. झाला क्लास. सकाळी येतो लवकर 11 साडे 11 थांबतो 2ला उतरवलं चालू. अरे वा. 6 दिवस आमचा प्रोग्राम. आपण दसऱ्याच्या दिवशी उद्या तुम्ही प्रवासात राहणार. दसऱ्याच्या दिवशी नाही करायचं, एकदम सणाच्या दिवशी प्रवासात आहे ना. 7-8 जण आहेत आम्ही, कार घेऊन चालू. तुम्ही कुठेतरी इकडे राहणार, मुक्ताईनगरला सकाळी येऊन मी थांबतो 11 साडे 11. आता तर काही नाही काम. आणि पोरं इतके त्याला काय काम सांगतात ते असं साफसफाई त्या करू आता असं झालं मला.
उद्याला मग कधी येता मी आहे ना. या ना सकाळी 9ला येतो आपण त्या पावड्याला बोलवलं पावड्याला बोलवलं उद्या हा? सरपंच त्याचा भाऊ येणार आहे का ते येणार? ते 2 बंडपोळे मोठं सरपंच आहे ते बंडपोळे मोठा आणि सरपंच आहे ते खूप बंडपोळे छोटा दोघांचं नाव बंडपोळे काय? दोघे आता सरपंच आहे उपसरपंच बरं. सध्या हे जिल्हा परिषद याच्यामध्ये हे झालं त्याच्यामध्ये त्या जिल्हा हा? जिल्हा परिषद ते चालले त्याचा कार्यक्रम झाला त्याचा बोलू घेऊ आरती वगैरे थोडंसं करून घे केव्हा? उद्या त्यावेळेस आज बंद झालं संध्याकाळी सकाळी भरपूर आरती करून घ्यायची त्यांच्या आता गरबा करून घ्यायची रुमाल निर्माण टाकायचं पुन्हा काय 2-4 दिवसाला बोलून त्याला होता येत बिलकुल माझ्या स्मरण येतं. हां पुन्हा अजून टाकून घ्या म्हणतो अजून गाडी नाही सर आता काय आपल्याला हं? नाही आता वाळल्यानंतर सगळं व्यवस्थित होऊन जातं हे आता फक्त चिखल बस झालं एवढं? असल्यामुळे हां गिट्टी वगैरे चुली घेऊन आता ते आपल्याला त्यांचं करून घेऊ आपण तिथं आता तेव्हा पाशीच त्यांना म्हणा तिथं करून द्या दिसत पलीकडचा रोड केला हां ग्रामपंचायत ती खाली 100-20 मारायला लागते. ऍक्च्युली प्रत्येक रोडला त्यांनी Attached road असते, हो. 100 फूट करून दिलेलं आहे 100 आहे ना 100 मीटर 100 मीटरला 30 करून दिलेलं आहे हां 300 मीटर म्हटले तर 100 मीटर ते करून द्या बघा प्रत्येकाला त्यांनी केलेलं आहे. फक्त आपण 300 फूट हां फूट पण नाही त्याचे 100 28 जागी केले आहे तुम्ही विचारले त्यांना बाकीचे काय केलं नाही म्हणून थोडंसं मोठ्या मोठ्या शाळा केली थोडीशी हां अशी कोणी विचारत नाही चांगलं विचारत नाही आता सगळ्या लक्षात येतं ना तेव्हा यायला पण ती उचलून जाणार कोण आहे मीडिया मार्फत की एखादी विरोधक म्हणून करावं लागतं. कितीतरी रोड आहे काही ठिकाणी एवढे आहे की लोकांच्या घरात पोहोचला तो माझ्या काय माझं तिथून नाही ते इथेच आहे आता हे कोडगिरी का बघा कोडगिरीचा हां. फक्त त्यांनी 100 मीटरच घेतला ऍक्च्युली 100 मीटर तर घ्या तुम्ही एक म्हणजे 300 मीटर त्यांनी आतमध्ये घ्यायला पाहिजे जास्त घ्यायला पाहिजे वाढवायला पाहिजे 300 मीटर आणि म्हणजे छोटा साईज करून घ्यायला 0.3 किलोमीटर हां मध्ये कनेक्शन हो ना ते 100 तर घ्या येत नाही जास्त नाही खूप लोक जागृत व्हायला लोक लोक जागृत वाले सांगत नाही काय करतात आपल्या आमच्या वाडीमध्ये ना 25,000 वाडी अजून करणे वाडी 21-22 नगर आहे ते पूर्ण अक्कल आता हे वाडीमध्येच आहे ते. वाडीमध्ये ते अक्कल रोड दाखवलं ना ते रोडला दाखवून चढूच नका आता उचलला कोण आहे तेच भाऊच आहेत नगरपालिकेत गेल्याशिवाय वाडीसाठी उद्या 9 वाजता येतो क्लास कौन सा क्लास था अभी मेरा विष्णू सहस्त्रनाम पडला रिकॉर्डिंग केलं की रेकॉर्डिंग चालूच आहे तरी बंद करा किती गरम झाला फोन ऐकून रेकॉर्डिंग झालं काय मग